बाहेर मस्त असा पाऊस पडतोय म्हटल्यावर कांदा भजी तर झालीच पाहिजेत। कुणाकुणाला कांदा भजी आवडतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मस्त अशी ही भजी तयार झालेली आहे। तुम्हाला पण बनवायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर कांदा भजी बनवण्यासाठी मी इथं 3 मोठे कांदे अशा पद्धतीने लांबट चिरून घेतलेले आहेत। ते अशा पद्धतीने आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे कांदा भजी छान अशी खुसखुशीत होतात। मस्त असा कांदा मोकळा झालेला आहे, हे बघा अशा पद्धतीने तो मोकळा करून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे। मीठ थोडंच टाका, नंतर लागलं तर तुम्ही टाकू शकता, कारण हे कांद्या भाजीला मीठ जास्त सोसत नाही, त्यामुळे ती खारट होण्याची शक्यता असते। त्यामुळे थोडं लागलं तर नंतर तुम्ही टाकू शकता। आता मीठ पण छान असं कांद्याला लावून घ्यायचं आहे आणि ते झाकून आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं ठेवायचं आहे। 20 मिनिटं झालेली आहेत। हे बघा मस्त असा कांदा मऊ झालेला आहे आणि त्याला थोडंसं असं तो ओलसर झालेला आहे, जास्त पण पाणी सुटत नाही, थोडासा ओलसर असा तो होतो। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं। इथे मी 3 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर इथे चिमूटभर खायचा सोडा घालायचा, पाव चमचा ओवा घालायचा आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे। जर तुम्हाला तिखट हवे असतील भजी तर थोडं लाल तिखट तुम्ही जास्त वापरू शकता। इथं कांदा लसूण मसाला चटणी अजिबात वापरायची नाही, जी लाल मिरची पावडर असते ती वापरायची आहे। आणि मीठ लागलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। आता हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स करून झाले की ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लागेल तसं आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। कांद्याला जे पाणी सुटतं मिठामुळे त्या पाण्यातच आपल्याला ही मस्त असं पीठ करून घ्यायचं आहे। जास्त पातळ आपल्याला हे पीठ नकोच आहे, त्यामुळे पाणी अजिबात वापरायचंच नाही। जर पाणी वापरलं तर ही भजी मऊ पडण्याची शक्यता असते। आणखी थोडंसं बेसन पीठ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि तेही छान असं हाताने मिक्स करून घेणार आहे। त्याच्या अंगच्याच पाण्याने मस्त असं ते पीठ तयार होतं आणि भजी पण कुरकुरीत अशी होतात। हाताने ते छान असं करून घ्यायचं पीठ आपल्याला। तुम्ही बघू शकता की हे बघा अशा पद्धतीने पीठ झालं पाहिजे, घट्टसर असं। आता लगेच आपण भजी करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं। तेल व्यवस्थित कडकडीत तापलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला ओबडधोबड भजी त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत, कारण कांदा भजी ही जास्त पीठ टाकलं जात नाही त्याच्यामध्ये। अशा पद्धतीने ती पातळ टाकली जातात, म्हणजे ती खायला कुरकुरीत आणि खमंग अशी लागतात। हे बघा अशा पद्धतीने ती टाकून घ्यायची। ही ओबडधोबड असतात, त्यामुळे त्याला खेकडा भजी असं पण म्हटलं जातं। आणि ती लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। जास्त पण काळपट काढायची नाहीत, कारण मग ती थोडीशी कडवट लागतात। त्यामुळे थोडीशी अशी लालसर झाली की ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजून ते व्यवस्थित अशी भाजली जातात। आणि गॅस बारीक अजिबात करायचं नाही। हे बघा अशा पद्धतीने झाली की ते आपल्याला काढून एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत। आणि ही 2 ते 3 तास अगदी आहे तशी राहतात कुरकुरीत। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीची पण कांदा भजी करून घ्यायची आहेत। आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, जास्त बारीक पण करायचं नाही। बारीक केला तर भजी तेल ओढून घेतात आणि जर मोठा केला तर भजी करपतात। त्यामुळे मीडियम गॅस ठेवायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही भजी छान अशी तळून घ्यायची आहे। आणि जास्त पिठाचा गठ्ठा असा त्याच्यामध्ये सोडायचा नाही। ती अशी एकदम पातळ भजी खायला छान लागतात। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हाताने अशी ती सोडायची आहेत आणि ही पण छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत। इथे मस्त अशी आपली कांदा भजी खाण्यासाठी तयार आहेत आणि
एकदम कुरकुरीत एकदम क्रिस्पी अशी ही भजी तयार होतात. तुम्ही पण मी सांगितलेल्या पद्धतीने करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.